ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा तिढा अजूनही सुटत नाहीये। ठाण्यात भाजपला जवळपास 40 ते 45 जागा हव्यात, मात्र त्या जागा देण्यास शिवसेनेचा ठाम नकार असल्याचं कळतंय। आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाणांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। भाजपच्या तीनही नेत्यांची ठाण्यामधल्या या रस्सीखेची संदर्भात चर्चा सुरू आहे। तर निरंजन डावखरे आणि संजय केळकर हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे हा तिढा नेमका सुटणार तरी कसा हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपला प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, ठाण्यामधला पेच सोडवण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत आणि शिवसेना अजूनही ठाम आहे का? काय म्हणणं आहे शिवसेनेचं? एकूणच बैठकांचा सिलसिला पाहायला मिळतो आहे। वरिष्ठ पातळीवर आपल्याला बैठका होताना पाहायला मिळालेल्या होता। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक पार पडली होती आणि युती होणार हे निश्चित झालेलं होतं। मात्र जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अद्यापही सुटणं आपल्याला पाहायला मिळतो आहे। एकूणच आज आता थोड्याच वेळापूर्वी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला संजय केळकर आणि निरंजन डावखरे हे दोघं पण दाखल झालेले आहेत आणि एकूणच जर भाजपची मागणी पाहिजे तर साधारणपणे 40 ते 45 जागा मिळाव्या अशा प्रकारची आपल्याला मागणी पाहायला मिळते आहे। जर का 2017चं पक्षीय बलाबल पाहिलं ठाणे महापालिकेतलं तर एकूण जागा आपल्याला 131 पाहायला मिळतात। साधारणपणे शिवसेना 67 जागा, भाजप ही 23, काँग्रेस ही 3, राष्ट्रवादी ही 34 आणि अपक्ष 2 आणि इतर पक्षांचे 2 असे एकूण पक्षीय बलाबल तिथं पाहायला मिळतं। एकूण शिवसेनेची ताकद अधिक आहे, भाजपची देखील ताकद ही तिथं वाढल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि त्यामुळेच भाजपकडनं अधिक जागांची मागणी ही होताना पाहायला मिळते। एकूणच आताची बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसोबत आपल्याला बैठक या तिन्ही नेत्यांची पार पडताना पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर नेमका या संदर्भातला तोडगा निघतोय का हे बघणं महत्त्वाचं असेल। अभिषेक, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।